नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारेजी आपल्यासोबत आहेत। रवीजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक रामरक्षा पठण आंदोलन जो आहे तो या मंदिरात किंवा जवळ करण्याची त्यांची इच्छा आहे। काय आपल्याशी संपर्क साधण्यात आला आहे त्याबद्दल? ऑफिशियली आमच्याकडे पत्र काही नाही आहे। काल संजय राऊतचा फोन होता, त्यांनी अतिशय अदबीने म्हटलं, काकासाहेब आम्हाला सहकार्य करा। मी म्हटलं की आपण सगळे हिंदू रामभक्त आहोत, त्याच्यामुळे रामरक्षा पठणाकरता कोणाचीच आपल्याला परवानगी घ्यायची आवश्यकता नाही आहे। तुम्ही इथे या, रामरक्षा पठण करा, आम्ही तुमच्यासोबत रामरक्षा म्हणू, पण काही नारेबाजी किंवा जो काही तुमचा विषय असेल, आंदोलन करणं, चळवळ करणं, हे सगळं तुम्ही मंदिर प्रिमायसेसच्या बाहेर करा। मुळात त्यांचं जो आंदोलन आहे तो अयोध्येतील राम मंदिरात देणगीची अफरातफर झाली, त्याला धरून त्यांचा जो हा संपूर्ण रामरक्षा पठण आहे तर तो कुठेतरी राजकीय स्वरूप मंदिरात नको असं आपण स्पष्ट बजावलं आहे। हां, मी त्यांना सांगितलं की अगदी स्पष्ट की तुम्ही तुमचे राजकारणाचे जोडे बाहेर काढून पवित्र मनाने देवळात या, कारण हे देऊळ जे आहे हे एका पक्षाचं नाही आहे, पण याचा राजकीय आखाडा करायचा नाही। अगदी साधी गोष्ट आहे, इथे समजा त्यांनी कोणाला शिव्या दिल्या आणि दुसऱ्या कोणत्या पक्षाने जर येऊन त्यांना काही केलं तर देवळाचं वातावरण खराब होईल, ते होऊ नये आणि देवळाचा राजकीय आखाडा होऊ नये एवढी आमची इच्छा नेहमीच असते। आणि याच्या आधी तुम्हाला एक सांगतो की 22 जानेवारीला जेव्हा वर्षपूर्तीचा कार्यक्रम झाला तेव्हा भाजपने तो कार्यक्रम मंदिराच्या बाहेर घेतला होता। त्या कार्यक्रमात मी फक्त एकदा जाऊन हे करून आलो, देवेंद्र फडणवीस इथे आला, त्यांनी दर्शन घेतलं आणि तो निघून गेला। पण आम्ही सांगितलं की हा आमचा धार्मिक कार्यक्रम मंदिरात होईल आणि भाजपचा जो इव्हेंट आहे त्याला मी इव्हेंट म्हटलं होतं तो तुम्ही बाहेर घ्या, आणि त्याप्रमाणे त्यांनी तो बाहेर घेतला होता। देवेंद्र फडणवीस सुद्धा या मंदिर ट्रस्टचे सदस्य आहेत, म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष या मंदिराची निवड करतंय असं पण बोललं जात आहे। नाही, आता माझ्या मते असं आहे की गंगाधर फडणवीस म्हणजे आमचा दोस्त होते ते, तर तो देवेंद्र लहान असताना त्यांच्यासोबत त्या मंदिरात आलेला आहे, तो या मंदिरात पहिल्यापासून जुळलेला आहे आणि तो त्याचा एक मत म्हणजे आमचे 600 मेंबर आहे त्यातला तो एक मेंबर आहे। त्याच्यामुळे त्याचं देऊळ आहे असं म्हणणं किंवा त्याच्यामुळे इथे येतात आहे असं मला वाटत नाही। मला सरळ असं वाटतं की नागपुरात ज्या 2 शोभायात्रा निघतात, एक पोद्दारेश्वर जे पोद्दार परिवाराचं खाजगी देऊळ आहे आणि दुसरं आमचं पश्चिम नागपूर नागरिक संघ रामनगरचं राम मंदिर, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी तिथे पाहिलं असेल की इथे लाखो लोक शोभायात्रेला येतात, त्या मंदिराचं त्यांना महत्त्व वाटलं असेल। 22 तारखेला देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आहे आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी शेजारचा जो NITचा एक पटांगण आहे त्या ठिकाणी लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे, त्याबद्दलही मंदिराच्या तशाच सूचना राहतील? काल मी संदीप जोशीशी बोललो, त्याला म्हटलं अरे बाबा इथे काय लावलं आहे, तर तो म्हणे देवेंजींचा 56वा वाढदिवस आहे, 56 लक्ष्मी नरसिंह महायाग करणार आहे, 56 कुंडी, आणि त्या 56 जातीचे लोक बसणार आहे, 8:30 ते 11:30 तो होईल आणि 12 नंतर महाप्रसाद होईल। तर म्हटलं तिथे देवेंद्र स्वतःच्या वाढदिवसाच्या कोणत्याच कार्यक्रमात जात नाही, त्याच्यामुळे नितीनजी आले तर तिथे येतील, पण त्यांचा आणि राम मंदिराचा काही संबंध नाही, ते आमच्या मंदिरात येणारही नाही आहे। NITचा ग्राउंड NITचं NIT भाड्याने देते, त्यांच्या नियमानुसार देते, आणि NITने कोणाला द्यावं हे आम्ही NITला सांगू नाही शकत। तर आता जवळपास निश्चित होत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 18 जुलै रोजीचा रामरक्षा पठण रामनगर येथील राम मंदिरात केलं जाईल, कारण संजय राऊत स्वतः रवी वाघमारेजींसोबत बोललेले आहेत आणि आज संध्याकाळी संजय राऊत जेव्हा येतील त्याच्यानंतर स्थान निश्चितीवर शिक्कामोर्तब होईल। मात्र निश्चितच रामनगर मंदिर ट्रस्टचा एक मुद्दा, एक सूचना आहे की राम मंदिरामध्ये राजकीय जोडे बाहेर ठेवून यावं, स्वच्छ मनाने रामरक्षा पठण करावं आणि राजकीय जे काही आंदोलन आहेत ते सगळे मंदिरच्या बाहेर करावेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।